म्हणजे आपल्याला काही रस्त्यात काही अडीअडचणी येतात का बरं? अडीअडचणी आली तर मग या 0 मिनिटात अडीअडचण सोडेल. माणसानं अपेक्षा केली मला चहा घ्यावा वाटतो, आजी एक 2 मिनटं 5 मिनटं पुढे गेलात तुम्हाला चहा भेटतो. आणखी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? सगळेच लोक असं बोलतात, ते खरंच आहे का बाबा? नाही, मला खरं आहे, माझे अनुभव आहे, मला खरं वाटलं. नाही, मी बऱ्याचशा लोकांच्या हे घेत राहतो. तर कोणी म्हणतात की मैंने अभी ख्वाहिश किया मुझे अभी मिला, एवढ्यात मी सांगितलं आणि मला लागतच मिळतं असं. नाही, मला अनुभव आला. मी परिक्रमेला येते वेळेस ठिक्कड काय चीज आहे हे मला माहीत नव्हती. माझा अनुभव पहिला. हां. मी संध्याकाळी विचार करत बसलो, व्हिडिओ बघितला होता, ठिक्कड म्हणलं ठिक्कड क्या चीज़ है बोले ये. सोच सोच के परेशान हो गया थोड़ी देर. देखेंगे बोले किसी को तो टिकट क्या चीज़ है, कल किसी को पूछेंगे बोले सुबह, अभी तो नहीं पूछ सकते बोले शाम के इतने 9-10 बजे. बराबर है. सुबह पूछेंगे. सुबह निकले, नहा के आरती किया, आगे चल पड़े. एक महाराज ने बताया, आओ बोले. गए वहाँ पे भोजन प्रसादी बांट रहे तो एक महाराज बोले टिक्कड़. मैं सोचा बांटने के बाद बोला ये तो डब्बा रोटी जैसा दिख रहा है, इसे टिक्कड़ कहते हैं क्या? तो महाराज बोले इसे ही टिक्कड़ कहते हैं, बोले इसे देशी रोटी बोलते हैं हमारे इधर. नाही, ते विशेष प्रकाराची बनवलेली पोळी असते. पोळी, हो. हाताने बनवतात, गव्हाची पिठाची असते, हाताने बनवतात. महात्मा लोक तीच जास्त वापर करतात हो. आणि तिला जास्त हे करत नाही. आणि थोडी कच्ची पक्की भाजल्यानंतर तिला याच्यात टाकलं जातं, विस्तवामध्ये टाकलं जातं आणि ती शेकली जाते. हो शेकल्यानंतर तिचा स्वाद वेगळा असतो. हो पोळीचा स्वाद वेगळा आहे. पोळी ही लाटून बनवलेली आणि तिखट हे हाताने बनवलेले. जसे आपले जुन्या माता भगिनी बघा तुम्ही, त्यात हातावर भाकरी टाकायच्या, त्याच्यातला तो प्रकार आहे. म्हणजे बरंच काही तुम्हाला या आईच्या परिक्रमेत शिकायला मिळतंय. खूप काय शिकायला भेटलं आणि आणखी इथून पुढे पण भेटणार आहे. नाही, बरं हे सांगा, काही तुमच्या काही इच्छा आकांक्षा होत्या का म्हणून तुम्ही परिक्रमा करताय? कुठलीही इच्छा आकांक्षा काही नाही. माझ्या पूर्ण इच्छा झालेल्या आहेत. नाही तर सर्व काही महिना मला अगोदरच दिलेलं आहे. माझी कुठली अशी इच्छा नव्हती की ही नाही बाबाजी, मला करायची असं म्हणून. होतं की काही मी बरेचसे लोक पाहिलेले आहे, कोण आता एकाच प्रकारचा परिक्रमा, एकाच प्रकारच्या मूर्त्या नसतात. कोण हौसेने आलेलं असतं, कोणी नवसाने आलेलं असतं, तर कोणी नुसतं भक्तीच्या याच्यात रंगून जायचं म्हणून आलेले असतात. हे वेगवेगळे प्रकारचे लोक असतात आणि वेगवेगळे प्रकारचे परिक्रमेला येत आलेले असतात. कोणी गुन्हेगार सुद्धा असतो, गुन्हेगार सुद्धा असतो. पण हे नक्की हे की ऐकी या परिक्रमेत तो वावरताना आणि त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे पुढे चालून त्याची गुन्हेगारी वृत्तीची संपून जाते आणि तो त्या सद्मार्गाला लागून जातो. बरोबर आहे. बरेचसे लोक असं येतात की ते गुन्हेगारी असतात, काही ना काही करून चला बा आता कुठंतरी एवढा दिवस कापायचा आहे म्हणून असे लोक सुद्धा येतात. ना, बरोबर ना. येतात. ते आईच्या परिक्रमेत सर्वांना बघा, एक भाव असा आहे की सर्वांना एकसारखं वागवलं जातं. आणि एक विशेष म्हणजे तुम्ही ही पाहून घ्या, ही नोंद करा, याच्यात कुठलाही जाती धर्माचा असो, कुठलाही जाती धर्माचा असो, ते पाहिलं जात नाही. इक्त फक्त मैया आणि बाबाला पाहतात. बोलण्याची पद्धत आहे. जर जेंट्स असेल, माणूस असेल तर त्याला बाबाजी बोलतात, आणि जर लहान असो मोठा असो त्याला बाबाजीच बोललं जातं. आणि मैयामध्ये ती लहान असो किंवा मोठी असो तिला मैयाच बोललं जातं. आणि आपले जे संसाराचे जे नाते आहेत, समजून घ्या, आपण आता लक्ष्मीनारायणची जोडी म्हणजे पती पत्नी असले तर त्याला ते हे बोलत नाही की ही लक्ष्मीनारायणची जोडी असं संबोधलं जातं इकडं ह्या परिक्रमात. या काही यांच्या संकेतमध्ये काहीतरी बोलले जातं. आता जसं आपण सांगितलं की मला हिरवी मिरची दे, तर तो अचुंब्यात पडेल हिरवी मिरची काय. त्याला सांगितले हरी लंका दे, तो आपको लाके दे देगा, लगेच आणून देईल तो. म्हणजे या आईच्या परिक्रमात हे जे वेगवेगळ्या भाषाचे हे होतात. भाषेचे शब्द खूप खूप अलग आहेत. म्हणजे तुम्हाला या आता बरोबर जास्त आनंद येतो हे आईच्या परिक्रमेत. अरे वा, आपलं स्वास्थ्यही चांगलं आहे. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली जी इच्छा करून आपण आलात, आपल्या ज्या चांगल्या इच्छा आहेत, आई ती पूर्ण करो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण ही मुलाखत दिली.